अंबाजोगाई येथील वकील संघ जिल्हा बीडच्या सन 2026 ते 27 या वर्षासाठीची अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची ठरलेली निवडणूक आज मोठ्या उत्साहात पार पडली। या निवडणुकीत वकील संघ एकता पॅनलने अभूतपूर्व कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवला आहे। संपूर्ण वकील संघात या पॅनलने वर्चस्व राखत सर्व महत्त्वाच्या जागांवर विजय संपादन केला असून विजयानंतर न्यायालयाच्या परिसरात एकच जल्लोष पाहायला मिळाला। निवडणुकीच्या निकालानुसार अध्यक्षपदाच्या शर्यतीत ॲडव्होकेट अशोक बालासाहेब कवडे यांनी सुरुवातीपासूनच मतदारांचा कल आपल्या बाजूने राखला होता। त्यांनी एकूण 264 मते मिळवून आपले प्रतिस्पर्धी उमेदवारावर 134 मतांच्या प्रचंड फरकाने मात केली। त्यांच्या या विजयाने एकता पॅनलच्या विजयाचा मार्ग सुकर झाला। उपाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट फारुख उस्मानी यांनी 219 मते मिळवून 37 मतांच्या आघाडीने विजय मिळवला, तर महिला उपाध्यक्षपदावर ॲडव्होकेट मनीषा मोतीराम रुपनर यांनी 214 मते घेऊन 28 मतांनी बाजी मारली। सचिव पदासाठी झालेल्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत ॲडव्होकेट राजकुमार चौरे यांनी 153 मते मिळवून केवळ 3 मतांच्या निसटत्या फरकाने विजय आपल्या नावावर केला। विजयाची ही मालिका पुढे चालू ठेवत सहसचिव महिला पदावर ॲडव्होकेट स्नेहल संजय नागरगोजे यांनी 252 मते मिळवत 114 मतांची मोठी आघाडी घेतली। ग्रंथपालपदी ॲडव्होकेट प्रवीण गजानन पेडगावकर यांनी 238 मते मिळवून 75 मतांनी विजय मिळवला, तर कोषाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट अक्षय कांबळे यांनी 244 मते मिळवून 87 मतांनी दणदणीत यश संपादन केले। या ऐतिहासिक विजयानंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक कवडे यांनी सर्व मतदारांचे आभार मानले। हा विजय म्हणजे वकील संघातील प्रत्येक सदस्याने आमच्या पॅनलवर दाखवलेला विश्वास आहे। येणाऱ्या काळात वकिलांच्या समस्या सोडवणे, कनिष्ठ वकिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे आणि वकील संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। या निवडणुकीत एकता पॅनलच्या एकजुटीमुळे त्यांनी सर्वच जागांवर निर्भेळ यश मिळवले असून नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे।